आफ्टरनून गाईज, कारण आता दुपार बोल. ओके, बस एवढंच. तर गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता दुपारचा 1 वाजलेला आहे. माझा आत्ता सगळं आवरलेलं आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आज मी ज्ञानेशला शाळेत पाठवलेलं नाही आहे. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की ना, ज्ञानेशला काल रात्रीपासून थोडा ताप येतो आहे. तर मी त्याला काल औषध दिलं होतं, पण तरी आज त्याला खूप अशक्तपणा आहे ना, त्यामुळे त्याला आज मी शाळेत नाही पाठवलेलं आहे. आणि आज त्याचा काल तर सुट्टी दिली होती, तर म्हणजे जास्त पाऊस पडणार म्हणून. पण झालं काय, आजच जास्त पाऊस पडला. काल काहीच नाही पाऊस पडला, आज जास्त पाऊस पडला. सकाळपासून रात्री पण होता, सकाळी पण होता. सकाळी जो पाऊस पडत होता तो आत्ता थांबलेला आहे दुपारी. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज ज्ञानेशचा काल इंग्लिशचा पेपर होता आणि आज मॅथमॅटिक म्हणजे प्रॅक्टिस पेपर असतात ना ते. तर ज्ञानेशच्या स्कूलमध्ये 3 एक्झाम होतात. मी तुम्हाला सांगेन, एक पहिले प्रॅक्टिस पेपर, त्यानंतर मॉडल टेस्ट होते आणि त्यानंतर सेमिस्टर. आणि गणपतीच्या आधी पण सेम तसंच. तर आता ही सेमिस्टर आहे. तर तेच, तर आधी प्रॅक्टिस पेपर, त्यानंतर मग मॉडल पेपर आणि मग त्यानंतर मग सेमिस्टर असते. आणि ही जी मॉडल टेस्ट असते तर ती खूप इम्पॉर्टंट असते आणि त्याचे मार्क सेमिस्टरची जी परीक्षा असते त्यामध्ये ते गृहीत धरले जातात. तर या सगळ्या गोष्टी आहेत. पण आज ज्ञानेशला खूपच ताप आहे आणि त्याला खूप अशक्तपणा जाणवतो. तर त्याचा काल मी पूर्णपणे अभ्यास करून घेतला होता मॅथमॅटिक्सचा वगैरे, तो पेपर लिहू शकतो वगैरे. आणि आज त्याला म्हणजे एवढा ताप आहे ना, त्याची खूप अशी कणकण आहे, औषध वगैरे चालू आहे. तर आज संध्याकाळपर्यंत त्याला बरं वाटेल. मी ज्ञानेशला उद्या स्कूलला पाठवणार आहे, कारण उद्या त्याचा EVSचा पेपर आहे. आणि काल सुट्टी असल्यामुळे त्याचा जो इंग्लिशचा पेपर आहे तो मे बी मला असं वाटतं की सोमवारी होईल. तर ठीक आहे, ज्ञानेशचा एक पेपर जातो तो म्हणजे मॅथमॅटिक, पण हे प्रॅक्टिस पेपर आहेत त्याच्यामुळे काय टेन्शन नाही एवढं. पण हे जर मॉडल टेस्ट असती किंवा सेमिस्टर असती तर ज्ञानेशला बरं नसतं तरीसुद्धा मी पाठवलं असतं. कारण पेपर हा 1 ते 2 मार्काचा असतो. सॉरी, खरं म्हणजे हा जो पेपर आहे हा 40 मार्काचा पेपर आहे आणि 2 तासाचा पेपर असतो हा. तर तेच. आणि आता हे जे प्रॅक्टिस पेपर आहेत ना, हे जो टायमिंग आहे तो टायमिंगच्या शाळेचं जे स्कूल टाईम आहे त्या स्कूल टायमातच घेतात. पण ज्यावेळेस त्यांची सेमिस्टर असते तेव्हा त्यांचं हे वेगळं असतं, टाईम टेबल वेगळं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ना खूप वाईट वाटतं मला की आज ज्ञानेशचा मॅथमॅटिकचा पेपर मिस होतो आहे वगैरे. पण खरं सांगू, त्याची जी हे ना, म्हणजे खूपच हे झालं आहे, खूपच त्याला असं अशक्तपणा जाणवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बाहेरचं वातावरण पण तुम्ही बघितलंच असेल. मध्यंतरी खूप छान कडक ऊन पडत होता आणि त्यानंतर लगेचच पाऊस पडायला सुरुवात झाली. आणि हा तसा सप्टेंबर महिना आहे. तर सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस थोडा कमी होत जातो. पण तुम्ही बघितलं असेल पावसाचं हे, की पाऊस पडतो थांबतो, पडतो थांबतो, हे सगळं चालू आहे. तर ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत. तर तुम्ही बघितलंच असेल मध्यंतरी ना, पप्पा गावाला गेले होते. तर पप्पा गावाला गेल्यानंतर आता ह्या पावसाच्या सीझनमध्ये गावाला छान मस्त अशा मोठ्या मोठ्या काकड्या भेटत आहेत. तर तेच. तर आता पप्पांनी छान मस्त एवढी मोठी काकडी दिली, मोठीच काकडी, खूप जाडी काकडी. तर मी तुम्हाला दाखवेल ती काकडी. आता एवढी मोठी काकडी करायची काय? तर आणि काकडी मोस्टली ही म्हणजे खाल्ली जाते. आपण असं कापून खातो किंवा डाळ भात केली असेल तर कोशिंबीरमध्ये सुद्धा ॲड करतो काकडी, किंवा कांदा टोमॅटो काकडीसुद्धा आपण कट करतो जेवणाबरोबर. तर काकडीपासून सुद्धा खूप सारे पदार्थ होतात. तुम्ही कधी ट्राय नसतील केले तर नक्की करा. तर आज मी काकडीपासून गोड घावणे करणार आहे आणि आप्पेसुद्धा करणार आहे आणि ढोकळासुद्धा करणार आहे. काकडीपासून मी 3 प्रकार करणार आहे, ते तुम्हाला आज बघायला भेटणार आहेत.
पुन्हा मी तुम्हाला सांगते, काकडीपासून मी गोड ढोसे हे घावणे करणार आहे, गोड घावणे करणार आहे, त्यानंतर अप्पेसुद्धा करणार आहे आणि त्यानंतर मी ढोकळासुद्धा करणार आहे काकडीपासून. 3 पदार्थ करणार आहे. नक्की बघा, खूप छान टेस्टी लागतात. गोड डोसा पण करणार आहे बाळा, त्यालाच गोड घावणे बोलतात राजा. तर चला किचनमध्ये पटापट सुरुवात करूया. तर इथे मी किचनमध्ये आलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, ही गावठी काकडी आहे. गावा साईडला पावसाळ्यामध्ये बांधावरती ह्या अशी काकडी लावली जाते आणि काही महिन्यानंतर काकड्या मोठ्या होतात. तर ही काकडी पप्पांनी आणलेली आहे. तर पप्पांनी असं 3-4 काकड्या आणलेल्या आहेत. तर सर्वप्रथम ही जी काकडी आहे, तर मी दोन्ही साईडचे थोडे भाग कट करून याची मी साल काढून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी या काकडीचे साल काढून याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. तर ही जी काकडी आहे, तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे मी 2 बाउल करून घेतलेले आहेत. तर 2 बाउलमध्ये मी ही काकडी किसून घेणार आहे. पण एका बाउलमध्ये काकडी मी गोड घावणे करण्यासाठी किसून घेणार आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये ही काकडी जी किसून घेणार आहे ती अप्पे आणि ढोकळ्यासाठी ही मी काकडी किसून घेणार आहे. तर पटापट किसून घेते ही काकडी. तर इथे मी गोड घावणे तयार करण्यासाठी आपल्याला ते गोड पाणी तयार करून घ्यावं लागणार आहे. तर त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की इथे मी अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ पावडर घेतलेली आहे. खरं म्हणजे माझ्याकडे गूळ पावडर कमी आहे म्हणून मी साखर घेतलेली आहे. तुम्ही पूर्णपणे गूळ पावडरचा वापर करू शकता. इथे मी अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ पावडर घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला साधारणपणे 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. पण पहिले स्टार्टिंगला आपल्याला फक्त 1च ग्लास पाणी ॲड करायचं आहे. नंतर समजा आपल्याला पाणी जास्त लागलं तर आपण ॲड करू शकतो. आणि माझ्याकडे साखरसुद्धा संपली होती म्हणून मी खडी साखर असते ना, तिचा वापर केलेला आहे. तर हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि झाकण लावून आपल्याला 1-1.5 तास हे पाणी असंच ठेवायचं आहे. म्हणजे गूळ पावडर आणि साखर छान मस्त म्हणजे छान मस्त मिक्स होऊन जाईल. तर आता गोड घावणे तयार करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. तर इथे मी काकडी किसून घेतलेली आहे आणि काकडी किसून घेताना जे पाणी काकडीला सुटत त्याचाही वापर आपण करणार आहोत. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मी इथे रवा घेतलेला आहे आणि इथं 2 ते 3 चमचे मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते आहे कुकिंग सोडा. आणि इथे बघू शकता आता 1.5 तास झालेला आहे. तर इथे ही जी साखर आहे, खडी साखर जास्त विरघळत नाही. बाकी गूळ पावडर म्हणजे जागरिक पावडर लवकर विरघळते, पाण्यात टाकल्याबरोबर ती लगेच विरघळते म्हणून. आणि साखर विरघळली नव्हती, मिक्स झाली नव्हती म्हणून मी थोडं पाणी गरम केलं आणि पाणी गरम झाल्यानंतर ती साखर छान मस्त मेल्ट झाली आणि त्यानंतर मी हे पाणी थंड करून घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला किसलेली काकडी ॲड करायची आहे आणि व्यवस्थित
या पाण्यामध्ये ही जी किसलेली काकडी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण सर्वप्रथम हे जे तांदळाचं पीठ आहे तर आपण हे तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत. आणि तांदळाचं पीठ हे ऑप्शनल आहे, पाहिजेच असं नाही. तुम्ही नुसतं गव्हाचं पीठ आणि रवा वापरूनसुद्धा हे गोड घावणे करू शकतात. आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे, त्यानंतर रवा ॲड करायचा आहे. आणि रवा ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर नंतर मला कळलं की थोडंसं पाणी जास्त पडलेलं आहे आणि आपलं हे जे बॅटर आहे हे खूपच जास्त पातळ झालेलं आहे. म्हणून मी इथे वरतून यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. थोडं जाडसं हे जे बॅटर आहे थोडं घट्ट होण्यासाठी. तर इथे आपलं आणि जे उरलेलं जे पीठ होतं ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे इथे मी पुन्हा अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपलं हे जे बॅटर आहे हे खूप जाड झालेलं आहे, म्हणजे घट्ट असं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला अगदी चिमूटभर किंवा छोटा अर्धा चमचा कुकिंग सोडा ॲड करायचा आहे. छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे. आणि फेटून घेतल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे. ते काम म्हणजे असं की फेटून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास हे जे बॅटर आहे छान मस्त भिजत ठेवायचं आहे. जर टाईम नसेल तर 15 मिनटं ठेवा, टाईम असेल तर अर्धा तास ठेवा. कारण आपण यामध्ये रवा टाकलेला आहे त्यामुळे रवा छान मस्त भिजला पाहिजे. आता इथे आपल्याला गोड घावण्यांबरोबर तिखट चटणी करायची आहे. तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे छान मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. आणि भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि हे शेंगदाणे छान मस्त थंड करून घ्यायचे आहेत. आणि हे शेंगदाणे थंड करून झाल्यानंतर एक ग्राइंडरचा भांडा घ्यायचा आहे. ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही ते साईडला बघू शकता, इथे मी मीठ आणि मसाला घेतलेला आहे. तर इथे आपल्याला चवीनुसार अगदी थोडं मीठ घ्यायचं आहे आणि थोडा मसाला घ्यायचा आहे. आणि शेंगदाणे, मीठ आणि मसाला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करून छान मस्त आपल्याला ही चटणी ग्राइंड करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपली शेंगदाण्याची चटणी छान मस्त तयार झालेली आहे. तर काकडीच्या गोड घावण्यांबरोबर ही सुकी तिखट चटणी शेंगदाण्याची खूप सुंदर आणि छान लागते. तर आता थोडी काकडी उरली होती, करायचं काय म्हणून ठरलं की चला याच्या फोडी करून आपण खाऊया. आणि ही काकडी नुसती खायला ही खूप छान वाटते. आणि तुम्ही यामध्ये मीठ मसाला स्प्रिंकल करून का तर अरे बापरे, अप्रतिमच, खूपच ऑसम अशी लागते. तर इथे 20 मिनटं झालेली आहेत. इथे आता आपण गोड घावणे काढायला सुरुवात करूया. तर इथे मी भिड्याचा तवा घेतलेला आहे, त्यावरती ऑइल स्प्रेड करून घेतलेला आहे. तर यावर ते आपल्याला हे जे बॅटर आहे तर हे बॅटर छान मस्त आपल्या वर खाली करून घ्यायचं आहे, छान मस्त घोटून घ्यायचं आहे. आणि पळीच्या साहाय्याने हे जे बॅटर आहे हे बॅटर आपण भिड्याच्या तव्यावरतीच ट्रान्सफर करणार आहोत. जसं आपण डोसा काढतो त्या पद्धतीने आपल्याला घावणा काढून घ्यायचा आहे. तर इथे हे जे बॅटर आहे तर मी स्पूनच्या साहाय्याने हे बॅटर या भिड्याच्या तव्यावरती छान मस्त मी ट्रान्सफर करून घेतलेला आहे. तर मी तुम्हाला सांगेल की हा जो भिड्याचा तवा आहे, जर तुमच्याकडे भिड्याचा तवा नसेल तर तुम्ही फ्राय पॅन किंवा आपला जो ऑमलेट पॅन असतो त्याचा वापर करू शकतात. किंवा आपला डोसा तवा असतो, तुम्ही त्याचाही वापर करू शकतात. आणि मी तुम्हाला सांगेल की जर तुमच्याकडे भिड्याचा तवा असेल तर तुम्ही आधी हा तवा गरम करून घ्या, त्यामध्ये ते ऑइल ॲड करून तवा गरम करून घ्या. आणि नंतर गॅस बारीक करा. आणि गॅस बारीक केल्यानंतर हे बॅटर त्यामध्ये ॲड करा, तव्यावरती ट्रान्सफर करून घ्या. नंतर ट्रान्सफर करून झाल्यानंतर कडाकडांनी आपलं ऑइल सोडायचं आहे आणि गॅस मोठा करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी 1 ते 2 मिनटं. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर इथे आपलं हे जे घावणे आहेत तर या घावण्याला छान मस्त अशी जाळी सुटलेली आहे. जाळी का सुटलेली आहे माहिती आहे का तुम्हाला?
कारण आपण यामध्ये कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. आणि झाकण काढून झाल्यानंतर काय करायचं, आपल्या कडाकडांनी ना ऑइल सोडायचं आहे. शक्यतो ऑइलचा थोडा जास्त वापर करा. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी या कडा छान मस्त मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि भिड्याचा तवा घावणा असो, चिला असो, काही असू दे, म्हणजे ना असं पकडून अजिबात ठेवत नाही, तर तो सोडून देतो. म्हणजे एवढंच की तव्याला घावणा चिटकत नाही. तर इथे मी छान मस्त पलटी मारून घेतलेला आहे. आणि तुम्ही याची बॅक साईड बघू शकता की खूप छान मस्त अशी जाळीदार आणि छान मस्त खरपूस शिजलेली आहे. तर इथे मी गॅस आता मोठा केलेला आहे. तर ही जी खालची बाजू आहे, तर आपल्या दोन्ही साईडून हा जो घावणा आहे, छान मस्त असा हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपला हा घावणा तयार झालेला आहे. आणि हा जो घावणा आहे, तर तुम्ही हा तिखट चटणीबरोबर खाल तर अप्रतिम ऑसम असा लागतो. आणि जर तुम्ही कुठे प्रवासाला, समजा तुम्हाला काय टिफिन वगैरे हवं असं, म्हणजे जर पाहिजे असेल तर तुम्ही टिफिनसाठी सुद्धा गोड घावणा आणि काकडीचे गोड घावणे आणि तुम्ही चटणी घेऊन जाऊ शकतात. आणि हा एक घावणा आहे ना, हा खूप हेवी असतो. तर तुम्ही एक घावणा खाल्ला ना, तर त्यातच पोट भरून जातं. एवढा हा घावणा हेवी असतो, कारण त्यामध्ये आपण काकडी किसून टाकलेली आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे की इथे मी पुन्हा या भिड्याच्या तव्यावर थोडं ऑइल ॲड केलेलं आहे. आणि हे जे बॅटर आहे, आपल्या पळीच्या साहाय्याने छान मस्त आधी ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आणि हे बॅटर ॲड करताना गॅस बारीकच ठेवायचा आहे. आणि शक्यतो हे बॅटर फिरवताना अगदी हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे. नाहीतर हे जे बॅटर, म्हणजे हे जे आहे, हे पूर्णपणे स्पूनला चिटकू शकतं. म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला हे बॅटर छान मस्त पसरवून घ्यायचं आहे. आता आपल्याला कडाकडांनी ऑइल सोडायचं आहे. आणि कडाकडांनी ऑइल सोडून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून गॅस मोठा करायचा आहे. आणि तुम्हाला सांगते, अगदी 5 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे मोठ्या गॅसवरती. आणि तर तुम्ही इथे बघू शकतात, इथे आपण यामध्ये कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. आणि छान मस्त हे बॅटर फेटून घेतलेलं आहे. त्यामुळे झालं काय की आपण जसं बॅटर टाकतो की लगेच त्याला घावण्याला छान मस्त अशी जाळी सुटलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की पूर्ण घावण्याला जाळी सुटलेली आहे. आता कडाकडाने आपल्याला पुन्हा एकदा ऑइल ॲड करायचं आहे. आणि आपल्याला स्पूनच्या साहाय्याने याच्या कडा छान मस्त अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे आता आपण पलटी मारून घेऊया. आणि मी तुम्हाला सांगेल की मलाही पहिले स्टार्टिंगला मी जेव्हा गोड घावणे करत होती, तेव्हा म्हणजे मला ही घावणे करता येत नव्हते. माझ्याकडून खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत. पण त्यानंतर पुन्हा म्हणजे बोलतात ना की आपण सतत प्रयत्न केले पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्याला जमेल. एखादा पदार्थ आपला एकाएकी जमत नाही. जेव्हा आपण तो पदार्थ सारखा करतो आणि सारखं करून आपल्याला तो पदार्थ येतो. तर सेम हे गोड घावणे पण सेम तसेच आहेत. ज्ञाने जेव्हा ज्युनियर KGला होता, त्यामुळे टिफिनला कधी गोड घावणे द्यायची, तेव्हा तर मी रवा आणि गव्हाचं पीठ आणि गूळ पावडरचे मी ज्ञानेशला घावणे करून द्यायचे. आणि मला तिथून ती जी सवय झालेली आहे घावणे करायची. आणि मी याच्या आधीसुद्धा या तव्यावरती तांदळाच्या पिठाचे घावणे काढलेले आहेत. त्याच्यामुळे मला पूर्णपणे अंदाज आहे. त्यामुळे मला प्रॅक्टिस झालेली आहे. आणि मला या पिठाच्या तव्यावरती पटापट घावणे काढता येतात. तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपला काकडीचा जो गोड घावणा आहे, दोन्ही साईडला आपण खूप छान मस्त खरपूस असा भाजून घेतलेला आहे. तर इथे आपले गोड घावणे तयार आहेत.
इथे बघू शकतात, इथे मी 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे। तर इथे मी तुम्हाला अंदाज सांगेल की इथे मी 1/2 किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्या अर्धा म्हणजे 150 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे। आता हे डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ हे असे धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये खूप छान असं पाणी, चांगलं पाणी ॲड करून 2 ते 3 तास ही डाळ आणि तांदूळ छान मस्त भिजवून घ्यायचे आहेत। आणि भिजवून घेतल्यानंतर म्हणजे 2-3 तासानंतर आपल्याला ही जी डाळ आणि तांदूळ आहे ही आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे। तर मी तुम्हाला सांगेल की मला संध्याकाळी अप्पे आणि ढोकळा करायचा होता, म्हणून मी काय केलं, एक दिवस अगोदर म्हणजे रात्री डाळ आणि तांदूळ भिजत टाकलं होतं आणि त्यानुसार मी सकाळी उठून डाळ आणि तांदूळ म्हणजे ग्राइंड करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे मला आज संध्याकाळी ढोकळा आणि अप्पे काढता येतील या हेतूने मी रात्री डाळ भिजत टाकली होती, सकाळी उठून डाळ आणि तांदूळ इथे मी दळून घेतलेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकतात, यामध्ये मी अर्धी वाटी रवासुद्धा ॲड करणार आहे, कारण मला ढोकळा करायचा आहे म्हणून, आणि ज्ञानेशला रव्याचा ढोकळा खायचा आहे म्हणून मी इथे अर्धी वाटी रवा ॲड करणार आहे। आणि तो अजून एक गोष्ट सांगेल की इथे मी हा कुकिंग सोडा घेतलेला आहे, तर आपल्या यामध्ये कुकिंग सोडासुद्धा ॲड करायचा आहे आणि यामध्ये मी बेकिंग पावडरसुद्धा ॲड करणार आहे। त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की मला आज संध्याकाळी अप्पे आणि ढोकळा करायचा आहे, पण काय आहे ना, पूर्ण दिवसभरामध्ये पीठ येईलच असं नाही, कारण आपण कसं रात्री म्हणजे एक दिवस अगोदर लवकरच आपण डाळ आणि तांदूळ दळून घेतो। तर मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि सोडा आणि बेकिंग पावडरनी हे जे पीठ आहे लवकर येतं, यासाठी मी इथे सोडा आणि बेकिंग पावडर ॲड केलेली आहे। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी झाकण लावून पूर्ण दिवसभर हे बॅटर असंच ह्या डब्यामध्ये मी ठेवून घेणार आहे। आणि आम्ही तुम्हाला एक सांगेल की जेव्हा तुम्ही हे जे बॅटर ज्या भांड्यामध्ये ॲड करतात, तर तो भांडं थोडा मोठं घ्या। तुम्ही इथे बघू शकतात की हे जे हा जो डबा आहे, तर या डब्यामध्ये मी जे बॅटर ॲड केलेलं आहे, तर ते अर्धा डबा बॅटर आहे। जेव्हा हे पीठ वरती येईल ना, तेव्हा ते पूर्ण वरपर्यंत आलेलं असेल, कारण यामध्ये मी बेकिंग सोडा आणि कुकिंग सोडा ॲड केलेला आहे म्हणून। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर गुड इव्हिनिंग गाईज। तर तुम्ही हे डाळ तांदूळ मी सकाळी दळलं होतं, तर आता संध्याकाळ झालेली आहे। संध्याकाळचे मला असं वाटतं की 7:45 वाजलेले आहेत। तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी कुकिंग सोडा आणि बेकिंग सोडा टाकूनही हे पीठ आलेलं नाही, म्हणजे येण्याच्या तयारीमध्ये होतं, पण मी आता हे पीठ जास्त तास ठेवू शकत नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता ही जी काकडी आहे, तर इथे ही काकडी मी किसून घेतलेली आहे। ती काकडीसुद्धा आपल्याला पाण्यासकटच ॲड करायची आहे आणि किसताना थोडा तरी त्या काकडीचा पाणी म्हणजे तयार होतोच। आणि आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। छान मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण घोटून घ्यायचं आहे। तर इथे आपलं ढोकळा आणि अप्पे तयार करण्यासाठी जे बॅटर लागतं ते तयार झालेलं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी पूर्णपणे तयारी करून घेतलेली आहे। तर इथे एकीकडे अप्प्यांचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे। त्यानंतर साईडला तुम्ही बघू शकतात की इथे मी खाली एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि ही जी प्लेट आहे, या प्लेटला मी ऑइल लावून घेतलेलं आहे। आणि आता हे जे बॅटर आहे, तर सर्वप्रथम आपण ढोकळ्यासाठी बॅटर आधी आपण म्हणजे आधी ढोकळा तयार करून घेऊया। तर त्यासाठी हे जे बॅटर आहे, तर हे बॅटर आपल्याला या प्लेटमध्ये ॲड करून घ्यायचं आहे। आणि
ॲड करून झाल्यानंतर ही जी प्लेट आहे ही प्लेट आपल्याला चाळणीमध्ये ठेवून द्यायची आहे आणि चाळणीमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून इथे मी 25 मिनटं वाफ देणार आहे। गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला झाकण ठेवून छान मस्त हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे। आता इथे एकीकडे मी अप्पे काढायला सुरुवात करणार आहे। तर मी आधी हे भांडं गरम करून घेतलेलं आहे आणि मगच यामध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे। तर आता आपण यामध्ये थोडं बॅटर या अप्प्याचं जे भांडं आहे त्यामध्ये आपण अशा पद्धतीने ॲड करून घेऊया। तर तुम्ही ते बघू शकता मी पूर्णपणे बॅटर ॲड करून घेतलेलं आहे आणि झाकण लावून घेतलेलं आहे, झाकण ठेवलेलं आहे आणि मोठा गॅस ठेवायचा आहे। मोठ्या गॅसवरती आपल्याला साधारणपणे 5 मिनटं मोठ्या गॅसवरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे। 5 मिनटानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर झाकण काढून सर्व जे अप्पे आहेत त्याच्या ज्या कडा आहेत त्या कडाकडांनी आपल्याला ऑइल पसरवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे हळूहळू काढून घ्यायचं आहे। आणि मी तुम्हाला सांगेल की अप्पे काढताना अजिबात घाई करायची नाही। मोठ्या गॅसवरती तुम्ही एकदा 5 मिनटं किंवा 7 ते 8 मिनटं किंवा 10 मिनटं वाफ द्या म्हणजे मोठ्या गॅसवरती आणि मग झाकण काढून 10 मिनटानंतर तुम्ही अप्पे अशा पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकतात। कारण खालचा जो भाग असतो बॅक साईडचा तो एकदा कुरकुरीत आणि क्रंची झाला ना का हे अप्पे बरोबर निघतात। तर तसंच झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकतात। आणि इथे आपले हे जे अप्पे आहेत अप्प्यांची ही जी बॅक साईड आहे ही खूप छान मस्त अशी कुरकुरीत दिसते। तर आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की यामध्ये मी कुकिंग सोडा आणि बेकिंग सोडा ॲड केलेला आहे, बेकिंग पावडर आणि कुकिंग सोडा ॲड केलेला आहे। त्याच्यामुळे हे जे अप्पे आहेत तर यांना छान मस्त अशी जाळी फुटलेली आहे। तर आपल्याला हे अप्पे अशा पद्धतीने पलटे करून ऑइल ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 7 ते 8 मिनिट म्हणजे 5 ते किंवा 1-2 मिनटं वाफ द्यायची आहे आणि 1-2 मिनटानंतर हे अप्पे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला जेव्हा आपण हे बॅटर या भांड्यामध्ये ॲड करतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा की हे जे बॅटर आहे बॅटर ॲड केल्यानंतर किमान 10 मिनटं तरी तुम्ही मोठ्या गॅसवरती झाकण ठेवून वाफ द्या आणि मग गॅस बारीक करा आणि मग तुम्ही अप्पे काढायला सुरुवात करा। तर इथे मी अप्प्यांचा पहिला घाणा काढलेला आहे। आता दुसरा घाण्यासाठी सुद्धा मी यामध्ये या अप्प्यांच्या भांड्यामध्ये मी बॅटर ॲड करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे आपले अप्पेसुद्धा तयार झालेले आहेत अशा पद्धतीने। तर मी तुम्हाला सांगेल की सुरुवातीच्या वेळेला मलासुद्धा अप्पे येत नव्हते। अप्पे करताना माझ्या खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत, पण नंतर जसं मी म्हणजे बोलतात ना अप्पे 3-4 वेळा करत गेली तेव्हा मला ते आपोआपच जमायला लागले। तर बोलतात ना की प्रयत्न करत राहा किंवा प्रॅक्टिस करत राहा, नक्की जमेल। सेम तसंच आहे, कारण अप्प्याच्या भांड्यामधून काढणं म्हणजे खूप कठीण काम असतं। तर इथे आपलं 25 मिनटं झालेली आहेत, मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण हा ढोकळ्याची जी प्लेट आहे काढून घेऊया आणि ही जी ढोकळ्याची प्लेट आहे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि थंड करून झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने किंवा नाईफच्या साहाय्याने आपल्याला उभ्या आणि आडव्या रेषा मारून घ्यायच्या आहेत। म्हणजे आपल्याला चौकोनी ढोकळा हवा, स्क्वेअर साईजमध्ये ढोकळा हवा, त्या पद्धतीने छान मस्त कट करून घ्यायचं आहे। आणि कट करून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपला ढोकळा छान मस्त तयार झालेला आहे।
आणि हा जो ढोकळा आहे तर मी तुम्हाला सांगले की यामध्ये मी कुकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड केलेली आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, हा जो ढोकळा या ढोकळ्याला पण छान मस्त अशी जाळी आलेली आहे आणि हा छान मस्त जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे. वरतून आपल्याला लाल तिखट स्प्रिंकल करायची आहे आणि वरतून लाल तिखट स्प्रिंकल केल्यानंतर इथे मी जिरा राईचा तडका तयार केलेला आहे. हा तडका जिरा राई आणि कढीपत्ता याचा तडका करायचा आहे आणि तो तडका आपल्याला या ढोकळ्यावर ते ॲड करायचा आहे. आणि इथे अशा पद्धतीने आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आणि आता आपण कोथिंबीर वरतून ॲड करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकतात की काकडीपासून आपण बघा काय काय केलेलं आहे. अप्पे, त्यानंतर ढोकळा आणि हे गोड घावणे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर छान आणि टेस्टी असे लागतात. तर गुड मॉर्निंग गाईज. मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तो मला आता व्हिडिओ एंड करायचा आहे. तर तुम्ही बघितलंच असेल की मी काकडीपासून 3 पदार्थ केलेले आहेत. काकडीचे गोड घावणे, त्यानंतर काकडीपासून मी अप्पे केलेले आहेत आणि त्यानंतर काकडीपासून मी ढोकळासुद्धा केलेला आहे, व्हाईट ढोकळा केलेला आहे. तर मी ढोकळा हां ना, ज्ञानेशला खूप आवडला. तर मी तुम्हाला सांगेल, मी त्यामध्ये काकडी किसून टाकली होती आणि काकडी किसल्यानंतर जो पाणी असतो तो पाण्यासकटच मी ती काकडी त्यामध्ये ॲड केलेली आहे. आपल्याला काकडीचं पाणी काढून टाकायचं नाही आहे. जेव्हा आपण ती काकडी किसतो आणि किसताना जो काकडीचा पाणी आहे तो सुद्धा आपल्याला वापरायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगेल, जसं आपण अप्पे खातो, ढोकळा खातो, तर त्यामध्ये जेव्हा तुम्ही काकडी किसून टाकतात ना, तेव्हा त्या अप्प्यांची किंवा त्या ढोकळ्याची पूर्णपणे टेस्ट बदलते. आणि मी जे गोड घावणे केलेले आहेत त्याची पण काकडी टाकल्यामुळे ते थोडी टेस्ट बदलते, पण खूप टेस्टी असं लागतं. आपण नॉर्मल जसे अप्पे खातो तशी चव लागत नाही, पण काकडी टाकले ना त्यामुळे खूप सुंदर आणि सही असा ढोकळासुद्धा छान लागला. आणि अप्पे तर खूपच छान झाले होते, ढोकळाही खूप छान झाला होता. म्हणजे तुम्हाला एवढंच सांगेल की आपण ढोकळा खाताना जशी ढोकळ्याची टेस्ट लागते, अप्पे खाताना जशी अप्प्यांची टेस्ट लागते, तशी टेस्ट लागत नाही. त्याच्याही पेक्षा खूप सुंदर छान ऑसम अशी टेस्ट लागते.
तर मी हे सगळं फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं. जस्ट माझ्या असंच माइंडमध्ये लक्ष म्हणजे असं एक आयडिया आली, चला आपण असं करायला हवं. जर असं केलं तर काहीतरी खूप छान मस्त अशी रेसिपी होईल. आणि मी तुम्हाला सांगेल की काकडी ही शक्यतो आपण कापून खातो, ती छानच आहे म्हणजे आपण काकडी कापून खातो तर. पण काय माहिती आहे का, कधी कधी आहे ना लहान मुलांना म्हणजे आता ज्ञानेशाचा मी काकडी कापून दिली ना तर तो नाही खाणार तो. तर आता मुलांनासुद्धा त्यांच्यासुद्धा शरीरामध्ये काकडी तर गेलीच पाहिजे, कारण काकडीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. तर मग करायचं काय? तर मग मी असं काहीतरी नवीन अशी आयडिया सुचवली आणि त्यानुसार मी मस्त काकडीपासून 3 असे पदार्थ तयार केले आणि ज्ञानेशला ते खूप आवडले आणि ते आवडीने खाल्ले. हो की नाही? हो. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय. गुड मॉर्निंग. हाय.